इथे माझी सगळी काही गडबडीमध्ये तयारी चालू आहे. कसली तर आज आहे माझा एक इव्हेंट, ज्यामध्ये माझ्या हस्ते एका हॉटेलची ओपनिंग होणार आहे. आज माझ्यासोबत इव्हेंटला ताई सुद्धा येणार होती. सो आम्ही सगळी तयारी करून लगेचच निघालो. नेहमीप्रमाणे आम्ही आज पण लेट घरातून निघालो आणि ज्या प्रकारे ट्रॅफिक होतं ना, त्यावरून मला समजलं मी काय वेळेवर अजिबात पोहोचणार नाही. 7:30चा इव्हेंटचा टाइम होता आणि मी 7 वाजता ठाण्याला पोहोचले. माझं इव्हेंटचं जे लोकेशन होतं त्यापासून माझ्या भावाचं घर जवळ होतं, म्हणून मी रेडी होण्यासाठी त्याच्याच घरी गेली. ह्या 2 क्यूट मुली माझ्या भाच्या आहेत, म्हणजे माझ्या भावाच्या मुली आहेत, आणि ह्या आहेत वहिनी, आणि हा माझा भाऊ म्हणजे माझ्या मामाचा मुलगा. गेल्या मी पटकन फ्रेश झाल्याने मेकअपला सुरुवात केली, कारण ऑलरेडी ट्रॅफिकमुळे मला खूप लेट झाला होता आणि बॅक टू बॅक इव्हेंटसाठी मला कॉल्स येत होते. त्यानंतर मी पटकन साडी वेअर करून घेतली, ज्वेलरी वेअर करून घेतली आणि कशी बशी घाई गडबडीत मी रेडी झाली आहे, कारण मी अजून जास्त लेट केला ना तर मला इव्हेंट पासून ते हाकलूनच देतील. मला इतके कॉल येत होते ना की कधी येत आहे मॅडम, तुम्ही कधी येत आहे. मी 5 मिनिटात पोहोचते, मी 10 मिनिटात पोहोचते असं बोलून मी फायनली इव्हेंटच्या लोकेशनवर पोहोचली. मी चीफ गेस्ट आणि मी जवळ इव्हेंटसाठी अर्धा पाऊण तास लेट होती, पण ठीक आहे, त्यांनी मस्त माझा ऑप्शन केला आणि त्याच्यानंतर मला रिबिन कट करायला सांगितलं. खरं तर एका हॉटेलच्या ब्रांचची ओपनिंग माझ्या हस्ते होते. ही मुमेंटच खूप स्पेशल होते आणि मला खूप प्राऊड फील होत होतं. त्यानंतर त्या हॉटेलच्या ओनरने माझा शाल देऊन सत्कार केला आणि त्यांच्या हॉटेलची फ्रेम मला दिली, आणि ह्या सगळ्या मुमेंट कॅप्चर करण्यासाठी मी जयला सांगितलं, जो माझा खूप चांगला फ्रेंड आहे. मी पहिल्यांदा अशा हॉटेल ओपनिंगच्या इव्हेंटसाठी गेली होती, त्याच्यामुळे हा इव्हेंट माझ्यासाठी खूप स्पेशल होता आणि मला असं वाटत होतं ह्या सगळ्या मुमेंट मला व्यवस्थित कॅप्चर केल्या पाहिजेत, म्हणून मी स्पेशली फोटोग्राफर ठेवला होता. त्यानंतर या हॉटेलचे 2 स्पेशल मेनू मला टेस्ट करायला दिले होते आणि त्याच्याबद्दल मला रिव्ह्यूज सुद्धा विचारले होते. आणि मग इव्हेंट वगैरे डन झाल्यानंतर आम्ही सगळेजण बसून मस्त ते डिश वगैरे एन्जॉय करून खाऊन घेतले. आणि खरं तर ह्या गडबडीमध्ये मला इतकी भूक लागली होती ना, मी बघाबघ खातच सुटते. ते सगळं झाल्यानंतर आम्ही परत इव्हेंटच्या लोकेशन पासून भाऊच्या घरात गेलो. तिथे जाऊन थोडा वेळ बसलो, गप्पा मारल्या, कारण मी आल्या जरा पण कोणाशी काही न बोलतात लगेच तयारीलाच लागली होती. म्हणून थोडा वेळ बसून आम्ही त्यांच्यासोबत सुद्धा टाइम स्पेंड केला आणि त्याच्यानंतर आम्ही कपडे चेंज करून आमचा सगळा बोजा बिस्तारा घेतला आणि कॅब बुक केली आणि तिथून मग निघालो. आणि ओव्हरऑल आजची माझी इव्हिनिंग खूप छान स्पेंड झाली आणि हा इव्हेंट सुद्धा खूप मस्त गेला. अँड येस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आय विल सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.